नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा असा विषय आहे जो तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो। पण बऱ्याचदा साध्या शब्दांचे अर्थ किंवा नियम न समजल्यामुळे आपले हातचे गुण जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी आणि इतर भरती परीक्षांमध्ये विचारलेले असे 25 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे वारंवार रिपीट होतात। मी फक्त उत्तर सांगणार नाही तर त्यामागचं स्पष्टीकरणही देणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटी मला कमेंट करून नक्की सांगा की या 25 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले। चला तर मग सुरू करूयात। प्रश्न 1 ते 5 हे शब्दसंग्रह आणि साहित्य यावर आधारित हे प्रश्न आहेत। बघा, प्रश्न पहिला काय दिलेला आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। शब्द आहे गंमत, तर या गंमत शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। पर्याय आहेत गोठ, गोंगाट, गलका आणि मौज। तर गंमत या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तुमचं उत्तर कमेंट करा। गंमत म्हणजेच काय? तर बघा, मनोरंजन किंवा आनंद, ज्याला आपण सोप्या भाषेत काय म्हणतो तर मौज। या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 मौज। गंमत या शब्दाला आपण काय म्हणतो? मौज किंवा मजा म्हणतो। बाकीचे पर्याय हे गोठ, गोंगाट, गलका हे वेगळ्या अर्थाचे आहेत, त्यामुळे उत्तर आहे आपलं मौज। पर्याय क्रमांक 4 गंमत शब्दाचा समानार्थी शब्द आहे मौज। बघा, पुढचा प्रश्न आहे, अळवावरचे पाणी या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा। अळवावरचे पाणी या शब्दार्थाचा अर्थ काय होतो? बघा, अळवाच्या पानावर पाणी टिकत नाही, ते कसे असते तर दवबिंदूसारखे क्षणभंगूर दिसते। म्हणजे अळवावरचे पाणी हे पाझरत असते, पाणी पानावर साठवत नाही। तर पर्यायांपैकी उत्तर काय असणार आहे? पर्याय आहेत आईचे रागावणे म्हणजे अळवावरचे पाणी असते। अळवावरचे पाणी आरोग्यदायी असते। पर्याय तिसरा आहे पाणी असलेल्या अळवाच्या वड्या खमंग होतात। आणि पर्याय 4 अळवावरचे पाणी दवबिंदूसारखे दिसते। तर काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 4 अळवावरचे पाणी हे दवबिंदूसारखे दिसते। हे अळवावरचे पाणी या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान आहे। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा। पर्याय आहेत मला मोगरा आवडतो, गोगलगाय हळूहळू चालते। पर्याय 3 गुलमोहर सुंदर आहे। पर्याय 4 कैरी आंबट आहे। तर पर्यायांपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान कोणते आहे? तर बघा, येथे काय आहे तर हळूहळू। पर्याय 2 गोगलगाय हळूहळू चालते। बघा, हळूहळू या शब्दामध्ये हा शब्द चालण्याच्या क्रियेबद्दल विशेषण माहिती देतोय, म्हणून हे काय आहे तर क्रियाविशेषण अव्यय आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 गोगलगाय हळूहळू चालते हे क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान आहे। पुढचा प्रश्न बघा, भिसकी वही हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह कोणाचा आहे? तर पर्याय आहेत ग्रेस, विंदा करंदीकर, अरुण कोलटकर आणि दिलीप चित्रे। तर बघा, भिसकी वही हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह हा अरुण कोलटकर यांचा आहे। कोणाचा आहे तर अरुण कोलटकर यांचा आहे। मित्रांनो, अरुण कोलटकर यांची जेजुरी आणि काळा घोडा ही पुस्तके खूप प्रसिद्ध आहेत। हे डायरीत तुम्ही नोट करून ठेवा। पुढचा प्रश्न, सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। शब्द काय आहे तर सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। पर्याय काय आहेत? अवलक्षणी, आकर्षक, अवनीती आणि शुभ शकुनी। तर बघा, सुलक्षणी याचा अर्थ काय होतो तर चांगले लक्षण असलेली। तर विरुद्धार्थी शब्द काय विचारलेला आहे या प्रश्नामध्ये सुलक्षणी या शब्दाचा? तर सुलक्षणी म्हणजे तर चांगले लक्षण असलेली, मग याचा विरुद्धार्थी काय होणार तर अवलक्षणी। पर्याय क्रमांक 1 सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्याय क्रमांक 1 अवलक्षणी हे उत्तर बरोबर आहे। बघा, पुढचे 6 ते 10 हे प्रश्न म्हणी आणि अर्थांवर आधारित आहे। प्रश्न आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। शब्द आहे एट, तर या एट शब्दाचा योग्य अर्थ काय आहे तर एट म्हणजे काय? दिमाग किंवा रुबाबदार। तर पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय आहेत ऐश्वर्य, रुबाब, एकत्व, एकाग्रता। तर एट या शब्दाचा अर्थ आहे पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 रुबाब। एट म्हणजेच रुबाबदार, वट, दिमाग, रुबाबदार चालणे, वागणे असे याचा अर्थ होतो। त्यामुळे उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 रुबाब। पुढचा प्रश्न आहे आस्था
या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द काय आहे तर आस्था. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? पर्याय आहेत अवधान, अनास्था, अनादर आणि अनिच्छा. तर उत्तर काय असेल? बघा, आस्था म्हणजे काय तर आवड किंवा काळजी. तर अनास्था म्हणजेच काय असणार? तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनास्था. आस्था म्हणजेच आवड आणि अनास्था म्हणजेच उदासीनता. पर्याय क्रमांक 2 हा आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था. पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे एपद. तर या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. पर्याय आहेत कुवत, एदी, ऐक्य आणि एकोपा. तर पर्यायांपैकी एपद या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? बघा, एपद म्हणजे काय तर एपद म्हणजे एखाद्याची आर्थिक किंवा शारीरिक क्षमता म्हणजेच. तर अर्थ काय असणार? पर्याय क्रमांक 1 कुवत. एखाद्याची आर्थिक किंवा शारीरिक क्षमता म्हणजेच कुवत. एपदचा अर्थ कुवत. पुढचा प्रश्न, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. म्हण काय आहे तर टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तर या म्हणीचा अर्थ काय तर बघा, खूप कष्ट सोसावे तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते. पर्याय क्रमांक 1 टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. या म्हणीचा अर्थ काय आहे तर खूप कष्ट सोसावे तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते. हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, ही म्हण आपल्या अभ्यासालाही लागू होते. आता जे कष्ट तुम्ही करताय त्याचेच फळ तुम्हाला पौष मिळाल्यावर वैभव म्हणून मिळणार आहे. बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न आहे खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाक्यप्रचार आहे पी हळदानी हो गोरी. तर या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे तर बघा, पर्याय आहेत जसे मनात विचार असतात तशी स्वप्ने पडतात. पर्याय 2 यथाशक्ती मदत करणे. पर्याय 3 सुंदर दिसण्याचा रामबाण उपाय. पर्याय 4 कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे. तर पी हळदानी हो गोरी या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 4 कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे हा पी हळदानी हो गोरी या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. उतावळेपणा दाखवणे किंवा लगेच रिझल्टची अपेक्षा करणे म्हणजेच पी हळदानी हो गोरी. बघा आता प्रश्न 11 ते 15 हे समास आणि व्याकरणाचे प्रकार यावर आधारित आहेत. बघा, खालील शब्दाचा समास ओळखा. प्रश्न काय आहे तर शब्द दिलेला आहे मीठ भाकर. या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर मीठ भाकर या शब्दाचा समास काय असेल? शब्दामध्ये काय आहे तर मीठ, भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ. तर समास काय होईल? समास होईल पर्याय क्रमांक 1 द्वंद्व समास. समाहार द्वंद्व. पर्याय क्रमांक 1 मीठ भाकर या शब्दाचा समास आहे द्वंद्व समास. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. बघा, पाणी जपून वापरले पाहिजे. तर या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले पर्यायांपैकी योग्य विधान कोणते आहे तर बघा, तुमचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. पाणी जपून वापरले पाहिजे या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान कोणते आहे तर पर्याय आहेत पाण्याची उधळपट्टी नको, पाणी काटकसरीने वापरा, पाणी वाचवा, पाणी जपून वापरा. तर उत्तर काय होईल? बघा, लक्षात ठेवा, नकारार्थी करताना वाक्याचा मूळ अर्थ बदलता कामा नये. तेव्हाच ते वाक्याचे रूपांतर हे नकारार्थी वाक्यात करायचे आहे. बघा, उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 पाण्याची उधळपट्टी नको. हे झाले वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर. पण नकारार्थी करताना वाक्याचा मूळ अर्थ बदलला करता नाही. पाणी जपून वापरले पाहिजे या वाक्याचा नकारार्थी वाक्य आहे पाण्याची उधळपट्टी नको. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे तर पर्याय 1 आहे सुनीता देशपांडे. पर्याय 2 लक्ष्मीबाई टिळक. पर्याय 3 कुसुमावती देशपांडे आणि पर्याय 4 बहिणाई चौधरी. तर उत्तर काय आहे बघा, हे मराठी साहित्यातील अत्यंत गाजलेले आणि महत्त्वाचे आत्मचरित्र आहे. कोणते तर स्मृतिचित्रे. आत्मचरित्राचे नाव लक्षात ठेवा, स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र
मराठी साहित्यातील अत्यंत गाजलेले आणि महत्त्वाचे आत्मचरित्र आहे, तर ते कोणी लिहिले आहे? उत्तर आहे लक्ष्मीबाई टिळक. पर्याय क्रमांक 2 स्मृतिचित्र हे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिले आहे. बघा पुढचा प्रश्न, उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे उत्साही, तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? बघा पर्याय आहेत उपद्रवी, प्रामाणिक, आनंदी आणि निरुत्साही. तर उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निरुत्साही. पर्याय क्रमांक 4 उत्साही विरुद्ध निरुत्साही. पुढचा प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. डोंगर पाखरून उंदीर काढणे या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? बघा ही म्हण पेपरला अतिशय खूप वेळा विचारण्यात आली आहे. डोंगर पाखरून उंदीर काढणे या म्हणीचा योग्य अर्थ पर्याय बघा प्रत्यक्ष काम करणे, खूप मेहनत करणे, दुसऱ्याच्या जीवावर स्वतःचा फायदा करून घेणे. पर्याय 4 मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे. तर प्रचंड मेहनत करूनही अगदी किरकोळ यश मिळणे म्हणजेच काय? तर डोंगर पोखरून उंदीर काढणे. तर म्हणीचा पर्यायांपैकी अर्थ काय होतो? पर्यायांपैकी अर्थ होतो बघा मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे म्हणजेच प्रचंड मेहनत करूनही अगदी किरकोळ म्हणजे थोडेसे यश मिळणे. तर हे आहे आपल्याला या म्हणीचा अर्थ. पर्याय क्रमांक 4 उत्तर लक्षात ठेवा. बघा पुढचे 16 ते 20 हे प्रश्न प्रयोग आणि वाक्यरचना यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत. बघा लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे चिमणी चिवचिवते. तर या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. पर्याय आहे सकर्मक कर्तरी प्रयोग, बाह्य प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. तर बघा चिवचिवणारी कोण आहे? तर चिमणी ही चिवचिवणारी आहे म्हणजे तीच काय झाली? तर कर्ता कोण? तर चिमणी. चिमणी कर्ता. तर वाक्यात कर्म नाही आहे आणि कर्त्याला प्रत्ययसुद्धा नाही म्हणून प्रयोग कोणता होईल? तर अकर्मक कर्तरी प्रयोग होईल. पर्याय क्रमांक 4 अकर्मक कर्तरी प्रयोग हे चिमणी चिवचिवते या वाक्यातील प्रयोग होईल. का? तर बघा चिवचिवणारी कोण आहे? तर चिमणी म्हणजेच चिमणी काय झाली? तर कर्ता आणि वाक्यात कर्म नाही आणि चिमणी म्हणजेच कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे ओवाळणे. तर या ओवाळणे या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? पर्याय आहेत पूजा, भाऊबीज, रक्षाबंधन, औक्षण. तर ओवाळणे या शब्दाचा योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक 4 औक्षण. बघा पुढचा प्रश्न खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे ओठ. तर ओठ या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? पर्याय आहेत नयन, बदन, आनन आणि अधर. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे अधर. ओठ या शब्दाचा योग्य अर्थ काय? तर अधर. अधर किंवा ओष्ठ. ओठ या शब्दाला 2 योग्य अर्थ आहेत अधर किंवा ओष्ठ. तर पर्यायांपैकी आहे अधर. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे पंचपाळे. तर या शब्दाचा समास ओळखायचा आहे. बघा पर्याय बहुव्रीही समास, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास आणि द्विगु समास. तर पंचपाळे या शब्दाचा समास काय होईल? बघा पंच म्हणजेच काय? तर 5 संख्या विशेषण आले आणि पाळ्यांचा समूह. पंच म्हणजेच 5 आणि काय? तर पाळ्यांचा समूह. जिथे पहिला शब्द संख्या असतो तो द्विगु समास असतो. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्विगु समास. पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य काय आहे? पालीने किड्यास पकडले. तर हे वाक्य या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. पर्याय नवीन कर्मणी, भावे प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी. तर बघा कर्ता कोण आहे इथे? तर पाल ही काय आहे? कर्ता आणि कर्म आहे किडा. किडा हा काय आहे? कर्म. पाल आहे कर्ता. तर बघा या दोघांनाही प्रत्यय लागला आहे का? तर हो. ने आणि स. पालीला कोणता प्रत्यय आहे? पालीने म्हणजेच न हा काय आहे? तर पालीला लागलेला प्रत्यय आणि स हा किड्यास लागलेला प्रत्यय. त्यामुळे हा कोणता प्रयोग होईल? तर भावे प्रयोग होईल. पर्याय क्रमांक 2 पालीने किड्यास पकडले या वाक्यातील प्रयोग आहे भावे प्रयोग. पुढचा प्रश्न बघा पुढचे 21 ते 25 प्रश्न हे
शेवटचे प्रश्न आहे आणि हे कादंबऱ्यावर आधारित प्रश्न आहेत. अमूल्य या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पर्याय आहेत. अमूल्य म्हणजे मोल नसलेले. चोरी करणे हे अमूल्य कार्य आहे. निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे. आणि पर्याय 4 राग हा अमूल्य ठेवा आहे. तर आपला शब्दार्थ काय आहे तर अमूल्य. अमूल्य या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले पर्यायांपैकी योग्य विधान काय आहे. त्या अगोदर अमूल्य या शब्दाचा अर्थ काय होतो तर बघा, अमूल्य म्हणजेच ज्याचे मोल करता येणार नाही असेच म्हणजेच काय तर मौल्यवान. तर या अमूल्य या शब्दाचा पर्यायांपैकी वाक्यात उपयोग झालेले योग्य पर्याय आहे निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे. निरोगी शरीर हे काय आहे तर अमूल्य आहे. मौल्यवान हे आपले शरीर आहे. त्यामुळे निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे. हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. विधाने काय आहेत. पर्याय बघा, बापरे किती घाण ही. पर्याय 2 शाबास किती घाण आहे ही. पर्याय 3 शी किती घाण आहे ही. आणि पर्याय 4 अबब किती घाण आहे ही. तर काय उत्तर होईल बघा, शी, थू, धिक, थिक हे शब्द काय आहेत तर तिरस्कार दर्शवण्यासाठी वापरले जातात. तर पर्यायांपैकी उत्तर काय होईल तर बघा, पर्याय क्रमांक 3 शी किती घाण आहे ही. तर हे वाक्य काय आहे तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न बघा, ताटाखालचे मांजर या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. बघा, तर ताटाखालचे मांजर असणे म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या तंत्राने चालणे किंवा मिंदे होणे म्हणजे दुसऱ्याचं ऐकून चालणे, त्यालाच काय म्हणतात तर ताटाखालचे मांजर. तर पर्याय काय आहेत. स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही. पर्याय 2 उंदीर ताटाखालच्या मांजराला घाबरेल. पर्याय 3 ताटाखाली मांजर असेल तर ताटाच्या आसपास उंदीर असणारच. पर्याय 4 ताटाखाली मांजर असेल तर ताटातले जेवण संपून टाकेल. तर बघा, त्याचा अर्थ काय आहे ताटाखालचे मांजर तर दुसऱ्याचे ऐकून न चालणे. अजून काय होते तर दुसऱ्याच्या तंत्राने चालणे. तर पर्यायांपैकी उत्तर काय होईल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही. तर हे विधान योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द काय आहे गोड. गोड या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे. पर्याय 1 मधुर, रुची, कडू, चव. तर उत्तर काय होईल बघा, अर्थ काय आहे गोड या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर मधुर. पर्याय क्रमांक 1 गोड या शब्दाचा समानार्थी शब्द मधुर. पुढचा प्रश्न बघूया. बघा, रिकामी जागा युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली आहे. युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर पर्याय आहेत शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, भैरप्पा. तर उत्तर काय आहे बघा, शिवाजी सावंत. पर्याय क्रमांक 1 शिवाजी सावंत यांनी युगंधर ही कादंबरी लिहिली आहे. बघा, अजून माहिती सांगते की शिवाजी सावंत यांनी काय लिहिली आहे तर मृत्युंजय ही कर्णावर आधारित, छावा संभाजी महाराजांवर आधारित आणि लढत यांसारख्या अत्यंत लोकप्रिय कादंबऱ्याही शिवाजी सावंत यांनी लिहिल्या आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 25 प्रश्न. मराठी व्याकरणाचे प्रश्न हे होते. आता प्रामाणिकपणे मला खाली कमेंट करून सांगा की तुमचे 25 पैकी किती उत्तरं बरोबर आली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या टेस्ट सिरीज पुढेही हव्या असतील तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या अभ्यासासाठी खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.